वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला 18व्या अध्यायाच्या शेवटी कर्मातून ज्ञानापर्यंत जाणाऱ्या सर्व साधनांचा, सर्व मार्गाचा विचार सांगून झाल्यानंतर या सर्वाचं सार म्हणून एक उपदेश करतात. काय सार आहे तर, अर्जुना, सर्व धर्माचा परित्याग करून मला शरण ये. मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन. तू कोणत्याही पद्धतीचा शोक करू नकोस, हे भगवान बोलले. याच्याकरता तू करायच्या दोन गोष्टी आहेत. एक तर तू सर्व भावानं मला शरण ये, आणि दुसरं महत्त्वाचं, पापाचं निवारण मी करीन, पण त्याच्याकरता तू शोक न करता सर्व धर्माचा परित्याग कर. अनुष्टुप छंद म्हणून या श्लोकाचा विचार करायचा झाला तर याच्यामध्ये 4 विभागानं आपल्याला 4 वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो. एक विचार आहे धर्माचा त्याग कर, दुसरा विचार आहे मला शरण ये, तिसरा विचार आहे मी तुझ्या पापाची निवृत्ती करीन, याच्यावर विश्वास ठेवन, चौथा विचार आहे शोक करू नकोस. परंतु एक श्लोकाचा भाव म्हणून जर आपण विचारात घेतला तर सर्वार्थानं आपल्याला असा विचार करता येतो की सर्व धर्माचा परित्याग करून मी तुझ्या सर्व पापाचं निवारण करीन, याच्यावर विश्वास ठेवून शोक न करता तू मला शरण ये. एक विचार जर पाहायचा झाला तर संपूर्णतः एक विचार असा आहे. याच्यामध्ये अन्वय व्यतिरेकानं दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी अन्वयाच्या बाजूने भगवंतांनी सांगितल्या, त्या म्हणजे मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. व्यतिरेकाच्या दृष्टीने 2 गोष्टी भगवान बोलले, सर्व धर्मान् परित्यज्य आणि मा शुचः. भगवंतांनी अर्जुनाला सर्व धर्माचा परित्याग कर म्हणून सांगितलं. आपण त्या संबंधानं विचार असा करतो आहोत की भगवंतांनी संपूर्ण गीतेमध्ये अर्जुनाला आत्तापर्यंत धर्मपालनाचा इतका महत्त्वाचा आणि इतका मोठा उपदेश करून अर्जुनाला युद्धप्रवृत्त केलं, पण अगदी युद्धप्रवृत्तीची वेळ ज्या वेळेला आली त्यावेळेला मात्र भगवान सांगतात सर्व धर्मान् परित्यज्य. म्हणून थोडासा पूर्वपक्ष आपण करतो आहोत की भगवंतांनी जर गीतेमध्ये संपूर्णतः धर्माच्या पालनावर जोर दिला असेल तर शेवटी भगवान सर्व धर्माचा परित्याग कर म्हणतात. हे कोणत्या अर्थाने? धर्माचा त्याग करणं योग्य का अयोग्य? आणि या दृष्टीने पूर्वपक्ष करताना आपण असा विचार करतो आहोत की धर्माचा त्याग करणं हे भगवंतांनी सांगणं योग्य नाही. कारण पहिली गोष्ट म्हणजे भगवान आत्तापर्यंत धर्म स्वीकार, धर्माचं पालन कर हे सांगत आले, आणि एकदम शेवटी सार रूपानं त्याग कर हे सांगता येत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण असं की जो विचार तुम्ही आत्तापर्यंत प्रवृत्तीवादी म्हणून सांगितला होता, त्या प्रवृत्तीवादी विचारसरणीचं सार हे निवृत्तीवादी असू शकत नाही. सार सांगायचं असेल तर आत्तापर्यंत विस्तारलेल्या विषयाचंच सूत्र रूपानं चिंतन असतं. आणि असं जर असेल तर युद्ध करण्याकरता धर्माचा स्वीकार कर म्हणणारे भगवान धर्माचा त्याग कर म्हणू शकत नाहीत. 2-3 अंगानं आपण त्याचा विचार करून आलो. कारण धर्माचा त्याग कर हे सांगणं म्हणजे संतांच्या जीवनचरित्राचा विचार न करता त्याच्याकडे दुर्लक्ष कर असं म्हणणं आहे. धर्माचा त्याग कर म्हणजे देवाचा त्याग कर असं म्हणणं आहे. धर्माचा त्याग कर म्हणजे स्वतःच्या आश्रयाचा त्याग कर असं म्हणणं आहे. कारण व्यास महर्षीने धारणात धर्ममित्याहुर धर्म धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्ता सधर्म इत्यभिधीयते ही धर्माची केलेली व्याख्या आश्रयाच्या संबंधानं महत्त्वाची आहे. आणि म्हणून आपल्याच आश्रयाचा त्याग आपण करणं उचित नाही. आपण जोपर्यंत जीव आहोत तोपर्यंत आपल्याला आश्रय आहेच आहे.
केवळ जीवदशेतच आपण आश्रय करून राहतो असंही समजायचं कारण नाही. जीवदशेमध्ये तर आश्रय आहेच आहे, कारण जीवदशा हीच मुळात परावलंबी आहे. तिथं सगळंच दुसऱ्यावर अवलंबून आहे. कर्माच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत स्वावलंबी जीवन हे जीवदशेमध्ये शक्य नाही. जे कर्म भगवंताने स्वभावज म्हणून सांगितलं, सहजम कर्म म्हणून सांगितलं, त्या सहज कर्माच्या बाबतीत सुद्धा परावलंबित्व भगवंतानीच पुढे 18व्या अध्यायामध्ये सांगितलं. एखादं कर्म माणसाला करायचं आहे, प्रवचनात बसलेला आहे, कंटाळा आला म्हणून उठून जायचंय. एक उदाहरण म्हणून सांगतो हा. प्रवचनात बसला, कंटाळा आला म्हणून उठून जायचंय. उठून जाण्याचं कर्म त्याला करायचंय. बरं, प्रवचनाला काही तिकीट नसतं, काही नसतं, त्यामुळे कोणी या, किती वेळ बसा, कधी निघून जा. मला जर वाटलं तर मी प्रवचनाला बसेन, मला जर नाही आवडलं तर मी उठून जाईन. स्वातंत्र्य आहे की नाही? जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, ज्ञानोबांनी केलेले चिंतन स्वतंत्र आहे. मग असं जर असेल तर मी माझ्या मनाला पटलं नाही म्हणून उठून निघून जाणार, हे माझं स्वातंत्र्य आहे काय? या कर्माच्या बाबतीत माझं स्वातंत्र्य आहे काय याचा विचार केला पाहिजे. कर्म करण्याच्या बाबतीत जीव स्वतंत्र आहे, कर्म फलभोगाच्या बाबतीत जीव स्वतंत्र नाही हे मान्य, पण कर्माच्या बाबतीत जीव स्वतंत्र आहे ना. भगवंताने सांगितलं नाही बाबा, एखादं कर्म करण्याकरता तरी जीव स्वतंत्र आहे का? नाही. का नाही? कारण त्याला 4-2 गोष्टीचा, 5 गोष्टीचा आश्रय करावा लागतो तर त्याला कर्म करता येत. कर्माकरता काय काय लागतं? अधिष्ठानम तथा कर्ता, करणंच पृथक विधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवम चैवात्र पंचमम. 5 गोष्टी लागतात कर्म करण्याकरता. त्याला पहिल्यांदा काय लागतं? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे देह. कर्ता, करता येणे नामे बोलीजे जीव. करणंच पृथक विधम, विविध प्रकारची इंद्रिय. विविधाश्च पृथक चेष्टा, वेगवेगळ्या पद्धतीच्या कृती. दैवम चैवात्र पंचमम, आणि दैव लागतं. दैव या शब्दाचा अर्थ इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. दैव म्हणजे प्रारब्ध नव्हे. इथे या श्लोकामध्ये दैवम चैवात्र पंचमम, इथं 5वा जो विषय आहे तो दैव आहे. दैव म्हणजे प्रारब्ध नाही, दैव म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता. त्या लागतात. मला डोळ्यांनी बघायचं असेल तर डोळ्याची अधिष्ठात्री देवता मला अनुकूल असली पाहिजे. मला कानाने ऐकायचं असेल तर कानाची अधिष्ठात्री देवता मला अनुकूल असली पाहिजे. जर ती देवता प्रतिकूल असेल तर माझ्या कानावर शब्द पडतात, पण ते कानातून आत जाऊ शकत नाहीत, कारण त्या देवतेची परवानगी नाही. प्रत्येक इंद्रियाच्या देवता आहेत. पायाने चालायचं असेल तर पायाची अधिष्ठात्री देवता विष्णू सांगितली आहे. अनुकूलता लागते. तिची अनुकूलता असेल तर पायाने चालणं होणार आहे, नाहीतर पाय आहेत पण चालता येत नाही. अशी उदाहरणं आहेत. कान आहेत पण ऐकू येत नाही, डोळे आहेत पण दिसत नाही. बऱ्याच वेळेला असं घडतं. मनुष्य जवळ बसून बोलत असतो, पण आपलं लक्ष जर दुसरीकडे असेल तर आपण पुन्हा त्याला विचारतो, काय म्हणालात? कान होते की नाही? होते. ऐकू येतं की नाही? येतं. जवळ बसून बोलला, ते अंतर जवळच आहे की नाही? होतं. मग का ऐकू आलं नाही? काही नाही. त्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवता तिथं आत्ता अनुकूल नव्हती, हे त्याचं कारण. जर असं असेल तर या सगळ्यांच्या बाबतीत, म्हणजे एक कर्म करण्याकरता जर या 5 गोष्टी मला आवश्यक असतील तर या 5च्या बाबतीत जीव हा कर्माच्या बाबतीत परतंत्र मानला पाहिजे. कुठे जीव स्वतंत्र आहे? स्वातंत्र्य मानता येत नाही. कोणतंही कर्म करताना, कोणताही जीव दशेतला म्हणून विचार करताना जीव हा परतंत्रच मानला पाहिजे. जीवाचं पारतंत्र्य लक्षात येऊ शकतं. ज्ञानोबांनी स्वतंत्र शब्द वापरलेला असला तरी आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर ज्ञानबाची मेख म्हणतात की नाही, तशी ही ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानबाची मेखच आहे. जे जयाचे कर्मसूत्र मांडोनी ठेविले स्वतंत्र, इथं स्वतंत्र शब्द वापरला तो वेगळा या अर्थाने आहे. याचा अर्थ जीवाला स्वातंत्र्य असं ज्ञानोबा म्हणत नाहीत. आणि स्वातंत्र्य असेल तर मांडोनी ठेविले, इथंच पारतंत्र्य आलं ना. ते मांडून ठेवलेलं आहे त्याचं कर्म. जीव कर्माच्या बाबतीत परतंत्र आहे, नवल नाही. मी अजून थोडं पुढं बोलतो, धाडसानं बोलतो, थोडं धाडसानं बोलतो.
जीवदशा सुटून जीवनमुक्त झालेला महात्मा सुद्धा कर्माच्या बाबतीत स्वतंत्र नाही ना. ऐका, थोडा विचार धाडसाचा आहे, आपण गैरअर्थाने घेऊ नका. विदेहमुक्ताची चर्चा करायचं कारण नाही, कारण देहच नाही, पण जीवनमुक्ताचा विचार करायचा झाला तर बाधित अनुवृत्तीनं म्हणून त्याला जी कर्म करावी लागतात त्या कर्माचा विचार करताना त्याला सुद्धा त्या कर्माच्या अभिव्यक्ती करता देह नावाचं माध्यम स्वीकारावं लागेल की नाही. भले ते प्रारब्धानुसार असेल, त्याचं प्रारब्ध संपलं नाही म्हणून त्याचा देह पडला नसेल, हरकत नाही. पण ज्ञानोबराय बोलतात, मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वशे तया ते लोकपिसे करता म्हणती, पण मुक्ताचे देह म्हटलंय. जीवनमुक्त आणि विदेहमुक्त या दोघांमधला फरक सांगताना शास्त्रकारांनी जीवनमुक्ताच्या ठिकाणी विदेहमुक्तापेक्षा 5 गोष्टी जास्त असतात हे सांगत असताना त्याच्यावरही काही जबाबदारीची गोष्ट लादलेलीच आहे ना. काय जीवनमुक्ताकडे जास्त आहे? ज्ञानरक्षा, तप, विसंवादाभाव, दुःख निवृत्ती, सुखाविर्भाव या 5 गोष्टी जीवनमुक्ताच्या ठिकाणी विशेषत्वाने मानायला सांगितल्या. शरीराचा म्हणजे जोपर्यंत आम्ही जीवदशेमध्ये आहोत याच्याही पेक्षा पुढे जाऊन जोपर्यंत आमचं प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत आम्हाला देहाच्या बाबतीत परतंत्र राहावंच लागणार असेल तर या पारतंत्र्याचा विचार मी का बोलतो ऐका. धारणात धर्म मिथ्याहुर धर्मधारा येते प्रजा असं व्यास महर्षी बोलले. आणि मग जेव्हा आपल्याला कुठल्याही अवस्थेमध्ये एका विशिष्ट पारतंत्र्य असतं, विशिष्ट पारतंत्र्य भोगावंच लागत असेल विशिष्ट संबंधामध्ये, तोपर्यंत आपल्याला जीवनमुक्त झाला आणि त्याचं सगळं आता इतिकर्तव्यता झाली म्हणून त्यांनी आत्महत्या करावी असं नाही ना. त्यांनी देहपाताचा वाट बघितलीच पाहिजे, तोपर्यंत त्यांनी वाट बघितली पाहिजे. सामान्य माणसाने आत्महत्या करू नये, बरोबर, तसं जीवनमुक्ताने आत्महत्या करायला काय हरकत आहे असा प्रश्न येत नाही, येऊ नये. त्याला सुद्धा आत्महत्या करा. आता देहाचं काम झालंय, जो देह देवाने आम्हाला ज्ञान प्राप्ती करता स्वरूप प्राप्ती करता दिला होता ती स्वरूपाची प्राप्ती झाली, आता देह ठेवून काय करायचं आहे म्हणून जीवनमुक्ताने आत्महत्या करावी का? आत्महत्येचं पाप त्याला लागतं की लागत नाही हा प्रश्न नाही, पण त्यांनी करावी की करू नये हा प्रश्न आहे. करू नये. का करू नये? कारण त्यानेही प्रतीक्षा केली पाहिजे. जोपर्यंत त्याचा प्रारब्ध शेष जात नाही तोपर्यंत त्याला तो देह सांभाळावा लागतोच आहे. म्हणून ब्रह्मज्ञान झालेल्याला काही भूक लागत नाही काय? ब्रह्मज्ञान झालेल्याला जर तुम्ही टाचणी टोचवली तर त्याला काही वेदना होत नाहीत काय? ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे काय संवेदना शून्य झाला काय? त्यालाही तहान लागते, त्यालाही भूक लागते, तोही भुकेने व्याकुळ होतो. गरज पडली तर दुसऱ्याच्या समोर जाऊन हात पसरू शकतो. जीवनमुक्त झाला म्हणजे काय त्याला पोट नाही, त्याला तहान नाही, त्याच्या ठिकाणी विकार नाहीत हे बरोबर. पण प्रारब्ध रूपानं प्राप्त झालेल्या देहाचं रक्षण करणं हे सुद्धा त्याचं कर्तव्यच नाही. आत्मानं सततम रक्षेत, त्याचं रक्षण आधी केलं पाहिजे. असं जर असेल तर ज्या आश्रयाचा आम्ही स्वीकार करतो आहोत त्या आश्रयाचा त्याग करणं हे पाप आहे. म्हणून धर्माचा त्याग करणं पाप आहे, कारण धर्म आम्हाला आश्रय देतो. आणखीन एक विचार आपण बोलून आलो होतो त्या संबंधामध्ये. धर्माचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन थोडंसं वेगळं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात धर्माचा त्याग करणं याचा अर्थ सुखाचा त्याग करणं. का? कारण सगळं सुख धर्माच्या आश्रयाने राहतं म्हणून. सुख कुणाला नको? सगळ्यांना सुख पाहिजे. मग सुख आहे कुठं? त्या दक्ष स्मृतीमध्ये एक वचन आलंय धर्माच्या संबंधामध्ये. दक्ष असं बोलतात, सुखम वांछन्ति सर्वेही तच्च धर्म समुद्भवम. सगळ्यांना सुखाची गरज आहे आणि ते सुख धर्मातून उत्पन्न होतं. ज्ञानोबारांनी ते चिंतन केलंय. दया तेथे धर्मो, धर्मो तेथ सुखागमो. जिथं धर्म आहे तिथं सुखाचा उद्गम आहे, तिथं सुखाचा आविर्भाव आहे, तिथं सुखाचं प्राकट्य आहे. जर धर्म आहे तिथं सुखाचं प्राकट्य, त्याने ते सुखम वांछन्ति सर्वेही तच्च धर्म समुद्भवम. ते धर्मापासून निर्माण होतं ते सुख. कोणतं सुख? ज्याची सगळ्यांना आवश्यकता वाटते ते सुख धर्मापासून निर्माण होतं. मग
उपदेश काय, स्मृतीचा उपदेश काय? जर तच्च धर्म समुद्भवम असेल, ते सुख धर्मापासून निर्माण होणारं असेल, तर स्मृती सांगते तस्मात् धर्म सदा कार्य. कुणाला? शब्द फार व्यापक वापरलाय. सर्व वर्णैहि प्रयत्नतः. तुमचा वर्ण कोणता आहे, तुमचा आश्रम कोणता आहे, तुमची अवस्था कोणती आहे विचारात घेऊ नका. सर्व वर्णैहि प्रयत्नतः सर्व वर्णैहि धर्म सदा कार्य. सर्व वर्णातल्या, सर्व आश्रमातल्या, सर्व वयोगटातल्या सर्वांनी प्रत्येक वेळेला आपल्या धर्माचं पालन केलंच पाहिजे, हे स्मृती सांगते. मग केलंच पाहिजे असा आग्रह धरून एकीकडे स्मृती बोलते, हे बरोबर मानायचं का भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य, ते बरोबर मानायचं? आम्हाला सुखाची अपेक्षा आहे, सुख धर्मापासून प्राप्त होतं, मग धर्माचा त्याग करावा का करू नये? आपण कालही बोललो, सुख नको असं कोण आहे या जगतामध्ये? असं कोणी नाही. बरं, ज्या सुखाची माणसाला अपेक्षा आहे ते सुख नित्य मिळावं वाटतं का काय थोड्या वेळ मिळावं वाटतं? नित्य मिळावं वाटतं. आज सुख मिळालं याच्याकडे माणसाचं लक्ष जात नाही, उद्या मिळेल की नाही याची चर्चा आहे, उद्या मिळेल की नाही याची चिंता आहे. आज मिळालं याचं काही त्याला कौतुक वाटत नाही. माणसाचा हा स्वभावच आहे, मिळालेल्याचं त्याला कधीच कौतुक नाही, न मिळालेल्याचं जास्त कौतुक आहे. आम्ही एके ठिकाणी काल्याला गेलो होतो. काला झाला, जेवायला बसलो. आमच्याबरोबर काही वारकरी मंडळी होती, आम्ही सगळे जेवायला बसलो. तेवढ्यात एक गृहस्थ तिथं माधुकरी मागायला. माधुकरी मागितल्यावर त्या घराचा जो मालक होता त्यांनी सांगितले, अहो आज काल्याचा दिवस आहे, कुठं माधुकरी मागता, घरामध्ये स्वयंपाक तयार आहे, सगळे वारकरी मंडळी जेवायला बसले, ठेवा माधुकरी बाजूला, या जेवायला. त्यालाही बरं वाटलं, त्यांनी ती झोळी बाजूला ठेवली, जेवायला बसला. जेवण झालं, भरपूर जेवण झालं. आता उठायचं पुंडलिक वरदा म्हणून उठायचं, एवढ्यात त्यांनी मला विचारलं, महाराज उद्याही असंच आहे का? म्हटलं आता काला झालाय, उद्या माझी पत्राळ कोणत्या गावाला आहे मला माहित नाही, तुला काय सांगू मी उद्या असं आहे का? आज काय मिळालं याची चर्चा नाही, उद्या आहे का नाही. आम्हाला ज्या सुखाची अपेक्षा आहे ते जर नित्य सुखाची आम्हाला जर अपेक्षा असेल तर स्वाभाविक आहे ते सुख धर्मातून प्राप्त होत असेल तर धर्माचा त्याग करणं शहाणपणाचं नाही. धर्माचा त्याग करता येत नाही. संतांच्या मतानुसार धर्माचा त्याग करता येत नाही, स्मृतीच्या मतानुसार धर्माचा त्याग करता येत नाही. धर्माचा त्याग करणं म्हणजे वेदाचा त्याग करणं, ते करणं योग्य नाही. कोणत्याही अर्थाने आपण विचार करून पहा. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, नाही बाबा, स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. स्वधर्माचा लोप झाला तर सर्व सुखाचा आश्रय नष्ट होऊन जाईल, असं करून चालणार नाही. धर्म सुखाचा आगम आहे, म्हणून धर्माचा विचार केला पाहिजे. धर्मान प्रभवते सुखम, धर्मात प्रभवते सुखम, धर्मातून सुखाची प्राप्ती होते, ते करा. एक विचार, काल आपण त्याचाही विचार करून आलो. आणखीन एक विचार या संबंधामध्ये आपल्याला विचारात घेता येतो. काल आपण बोललो त्या संबंधामध्ये, पण थोडा विस्तार करतो. धर्माचा त्याग कर असं भगवान बोलले, सर्व धर्मान परित्यज्य. पण धर्माचा त्याग कर म्हणजे कशा कशाचा त्याग कर? धर्माचा त्याग कर म्हणजे धर्ममूल असणाऱ्या वेदाचा त्याग कर. धर्मो अखिलो वेदो अखिलो धर्ममूलम. सगळ्या धर्माचं मूळ म्हणजे वेद आहे. नुसता वेद आहे का? नाही, नुसता वेद नाही. मग स्मृतिशीलेच तद्विदाम. स्मृती सर्व धर्माचा आधार आहे. सर्व धर्माचं मूळ आहे वेद. सर्व धर्माचा मूळ वेदाबरोबर असणारी स्मृती. आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेवच. आणि ज्यांना आत्मस्वरूपाची प्राप्ती झालेली आहे आणि जे आत्मसुखामध्ये तुष्ट आहेत, गीतेच्या भाषेत बोलायचं झालं तर आत्मतृप्तश्च मानवः. त्यांना कर्माची संगती नाही, पुढचा विचार आहे. पण आत्मतृप्त झालेले जे महात्मे आहेत, जे आचार संपन्न आहेत, ज्यांनी धर्मावरून आपला आचार ठरवला आणि त्या आचारानं अंतःकरण शुद्धीद्वारा आत्मतुष्टी प्राप्त करून घेतली, यस्त्वात्मतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः.
आत्मतृप्त झालेले जे साधू आहेत, म्हणजे आचारशीलता, आत्मतृप्त साधू, स्मृती आणि वेद ही धर्माची मुळं आहेत. याच्यातला धर्माचा त्याग करायचा म्हणजे वेदाचा त्याग झाला, धर्माचा त्याग म्हणजे स्मृतीचा त्याग झाला, धर्माचा त्याग म्हणजे आचाराचा त्याग झाला. आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे, धर्माचा त्याग म्हणजे आत्मतृप्त साधूच्या परंपरेचा त्याग झाला. माणसानं कशाचाही त्याग करावा, पण संतांच्या विचाराच्या परंपरेचा त्याग करू नये. बाकी काही सोडा, काही धरा, पण संतांच्या विचार परंपरेला धक्का लागता कामा नये. या देशामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आहे, आद्य कर्तव्य आहे की त्यांनी संत परंपरा जोपासली पाहिजे. शक्य तेवढ्या आपल्या आचारातून जोपासली पाहिजे, आपल्या विचारातून जोपासली पाहिजे. या मर्यादा नाहीत, उलट जीवदशेच्या मर्यादा निवृत्त करण्याची ही साधनं आहेत. या सगळ्याचा त्याग होतो, म्हणून धर्माचा त्याग करणं बरोबर नाही. हे जर शास्त्र बोलत असेल तर भगवान बोलतात सर्व धर्मान परित्यज्य. बरोबर का चूक? अजून एक विचार आहे, पूर्व पक्ष मी मोठा करणार आहे. काला होईपर्यंत पूर्व पक्ष संपत नाही. कारण धर्माचा विचार काय आहे, चिंतन करताना धर्म शब्दाचा विचार दोन अंगाने आपल्याला विचारात घेतलेला दिसतो. धर्म हा शब्द नाम म्हणूनही आलेला आहे आणि धर्म हा शब्द विशेषण म्हणूनही आलेला आहे. धर्म हा शब्द नाम म्हणून सुद्धा आला, धर्म शब्द विशेषण म्हणून सुद्धा आला. आणि या दोन्ही अंगाने विचार करताना धर्म या शब्दाची व्याप्ती ही आपल्या बुद्धिकक्षेच्या पलीकडची आहे. सामान्य मनुष्य त्याचा विचार करू शकत नाही. म्हणून थोडा विचार स्पष्ट बोलायचा झाला तर वैशेषिक इतके चिकित्सक, पण धर्माच्या बाबतीत त्यांना अदृष्टता मानावीच लागली. तिथं गप्प बसावंच लागलं त्यांना. कणादांनी केलेली व्याख्या, जैमिनींनी केलेली व्याख्या आणि व्यास महर्षींनी केलेली व्याख्या धर्माच्या बाबतीत महत्वाची म्हणून मानली जाते. याच्यात व्यास महर्षींची व्याख्या आपण बघून आलो. दोन व्याख्या आहेत, एक कणादांनी केलेली व्याख्या आहे आणि एक जैमिनींनी केलेली व्याख्या आहे. दोन्ही व्याख्या महत्वाच्या आहेत. धर्म शब्द नाम म्हणून आला, त्याचा अर्थ काय करायचा? धर्म शब्द विशेषण म्हणून आला. विशेषण म्हणून आलेल्या धर्म शब्दाची व्याप्ती किंवा धर्म शब्दाचा विचार हा आवश्यक असला तरी कालानुरूप थोडा थोडा बदलत गेला. आपण विचार करून पहा, धर्मशब्दाचा स्वतःचा अर्थ बघण्यापेक्षा तो धर्मशब्द ज्याला जोडून आला त्याच्या विचाराशी या धर्मशब्दाची संगती लावली पाहिजे असं शास्त्र बोलतं. आपण आपला धर्म पाळला पाहिजे, बरोबर. धर्मशब्द मी आत्ता संकुचित अर्थाने घेत नाही, धृ धारण करणे या अर्थाने मी तो वापरतो, व्यापक अर्थाने घ्या. आता धर्म पाळला पाहिजे म्हणजे सगळ्यांचाच धर्म एक आहे का? ऐका, काही बाबतीमध्ये सगळ्यांचे धर्म एक आहेत आणि काही विचारामध्ये प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे. युवकाचा धर्म म्हटलं की बदललं, स्त्रीचा धर्म म्हटलं की बदललं, पुरुषाचा धर्म म्हटलं की बदललं, विद्यार्थ्याचा धर्म बदलला विषय, शिक्षकाचा धर्म विषय बदलला, व्यावसायिकाचा धर्म विषय बदलला, वारकऱ्याचा धर्म विषय बदलला. असं जर आपण करत राहिलो तर या धर्म शब्दाची व्याप्ती किती होईल याचा विचार करा ना. किती व्यापक होईल हा शब्द. आणि भगवान म्हणतात इतकं व्यापक असूनही परित्यज्य. सोडून दे, धर्माच्या नादाला लागू नको, दे सोडून धर्म सगळे. सर्व धर्मान, तुझा धर्म सोड म्हटलं नाही, सगळे धर्म सोडून दे. कोणत्या अर्थाने? सोडता येत नाहीत. आपण विचार थोडा अजून करून पहा. युवकाचा धर्म, पुरुषाचा धर्म, म्हाताऱ्याचा धर्म, बालकाचा धर्म, शिक्षकाचा धर्म
असे वेगवेगळे शब्द आपण वापरतो. विशेषण म्हणून ज्या वेळेला ते येतात त्यावेळेला ते वेगवेगळ्या अर्थानेच घ्यावे लागतात. एकच अर्जुन, एकच व्यक्ती, पण त्या व्यक्तीच्या जीवनचरित्राचा विचार करताना सुद्धा भिन्न भिन्न कालामध्ये भिन्न भिन्न धर्माचा स्वीकार करणं हे त्याचं कर्तव्य ठरलं की नाही? विद्यार्थी दशेमध्ये गुरु द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेत असणारा अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या चरणाजवळ बसून गीता ऐकणारा अर्जुन, एक द्रौपदी असताना सुद्धा दुसरी सुभद्रा आणणारा अर्जुन, धर्मच आहेत की नाही प्रत्येक वेळेला? पतीचा धर्म, पुत्राचा धर्म, पित्याचा धर्म. अभिमन्यू गेला त्यावेळेला अर्जुनाच्या मुखातली भाषा वाचा आपण महाभारतातली. पित्याचा धर्म काय, पुत्राचा धर्म काय? एकच व्यक्ती असते, पण पती म्हणून वेगळं काम असतं, पिता म्हणून वेगळं काम असतं, बंधू म्हणून वेगळं काम असतं, मित्र म्हणून वेगळं काम असतं. वेगवेगळ्या भूमिका त्याला बजावावंच लागतं. प्रत्येक वेळेला धर्म शब्दाचा अर्थ त्या त्या विचाराच्या अनुषंगानं बदलत जातो. व्याप्ती मोठी आहे. नाम म्हणून धर्माचा विचार केला तर तोही वेगळा स्वतंत्र विचार. काही धर्म सगळ्यांकरता. सत्यम वद, खरं बोला. कुणा करता हो? बाई करता का पुरुषा करता? लहाना करता का म्हाताऱ्या करता? सगळ्यांकरता. विद्यार्थ्या करता का शिक्षका करता? सगळ्यांकरता. टाळकऱ्या करता का कीर्तनकारा करता? सगळ्या करता. खरं बोला, सगळ्यांकरता. धर्ममचर कुणा करता? सगळ्यांकरता. धर्मानं वागा, व्यापक विचार हित डोळ्यासमोर ठेवून, सगळ्यांकरता. माहिंस्यात सर्व भूतानी कुणा करता? सगळ्यांकरता. म्हणून धर्म शब्दाची व्याप्ती लक्षात घेऊन जैमिनींनी जी धर्माची व्याख्या केली ती या 3 व्याख्यांमध्ये थोडी व्यापक मानली जाते. जैमिनीने धर्माची व्याख्या करताना म्हटलं, चोदना लक्षणो अर्थो धर्म. जैमिनीने मी येतो अभ्युदय निश्रेय सिद्धीकडे येणारच आहे, कणादांकडे. काल आपण त्याला विचाराला सुरुवाती केली होती, पण हा विचारही सांगून जातो. हा थोडक्यात आहे म्हणून आता बोलतो. चोदना लक्षणो अर्थो धर्म. काय धर्म शब्दाची व्याख्या केली? धर्म कशाला म्हणावं? उपदेशानं, आज्ञेनं आणि विधीनं. चोदना शब्दाचा अर्थ करत असताना 3 अंगाने वेदांताने विचार केला. उपदेशानं, आज्ञेनं आणि विधीनं, या 3 मार्गानं ज्ञात होणारा असा श्रेयस्कर जो अर्थ आहे, चोदना लक्षणो अर्थो. अर्थ या शब्दाचा अर्थ आहे क्रिया. उपदेशानं, आज्ञेनं आणि विधीनं आपल्या सर्वांचं श्रेय करून देणारी जी क्रिया आहे तिला धर्म असं म्हणा. जैमिनीने ही व्याख्या केली. जैमिनी मीमांसक. पूर्वमीमांसेचा विचार या संबंधामध्ये करत असताना चोदना या शब्दाचा अर्थ प्रेरणा असा धात्वार्थानं केला जातो. त्यातला धातूचा अर्थ बघितला तर प्रेरणा असा सरळ अर्थ होतो. आता या धात्वार्थानं प्रेरणा हा जर अर्थ आपण काय त्या कुमारील भट्टांची जी वार्तिक आहे त्या वार्तिकामध्ये या धर्म शब्दाच्या व्याख्येचा जरा जास्त विस्तार केलाय कुमारील भट्टांनी. त्याने सांगताना असं सांगितलं की मानवी जीवनामध्ये निर्माण होणारी ही प्रेरणा 2 प्रकारची असते. त्याच्यातल्या एका प्रेरणेला म्हणतात शाब्दी भावना आणि दुसऱ्या प्रेरणेला म्हणतात आर्थी भावना. शाब्दी भावना वेगळी, अर्थी भावना वेगळी. शाब्दी भावना कशाला म्हणायचं? एका वाक्यात बोलायचं झालं तर शाब्दी भावनेलाच मीमांसक वेद म्हणतात. अगदी एका वाक्यात जर बोलायचं झालं तर काय ही शाब्दी भावना? माणसाने असं वागलं पाहिजे, माणसाने असं केलंच पाहिजे. सामान्यतः सामान्य माणसाच्या वाणीतून ज्या शब्दाचा उच्चार होऊन त्या शब्दाचे जे परिणाम होतात त्या परिणामापेक्षा अधिक परिणाम ठरणारी जी वाणी आहे ती शाब्दी भावना आहे.
ही वाणी आपल्याला सामान्य वाणी नाही, तुम्ही आम्ही बोलतो तसं हे बोलत नाही, ही वाणी अलौकिक वाणी आहे. या वाणीचा परिणाम होतो. त्यामुळे ही वाणी जेव्हा प्रकट होते तेव्हा या वाणीतून जी क्रिया सांगितली जाते ती क्रिया सामान्य माणसाकडून आपसूक करण्याची भावना अंतःकरणामध्ये आपोआप निर्माण होते. आपलाही विचार आपण करून पहा. हे असं करा असं सांगितलं की माणसं म्हणतात, कोणी सांगितलंय असं म्हणलं की त्याला शेवटचं उत्तर असतं वेदांनी सांगितलंय. म्हणलं की मग मग ठीक आहे, केलं पाहिजे, ही भावना निर्माण होतेच की नाही. वेदाचा शब्द महत्वाचा मानला गेला. मग ती जी वाणी आहे, तो जो शब्द आहे, तो 3 प्रकारानं काम करतो. तुम्ही असं वागलंच पाहिजे असं जेव्हा ती वाणी बोलते तेव्हा असं वागण्यातून तुम्हाला लाभ काय होणार आहे हे सांगणं हा एक प्रकार आहे. असं न वागाल तर तुमचा तोटा काय होणार आहे हा दुसरा प्रकार आहे. आणि असं न वागाल तर तुम्हाला शिक्षा काय होईल हे सांगणं हा तिसरा प्रकार. 3 प्रकारानं ही वाणी प्रभाव करते. खरं बोला. खरं बोलल्याने काय होतं? खरं बोलल्याने काय होतं? त्याचा फायदा काय खरं बोलण्याचा? खरं बोलण्याचा फायदा आहे फुकासाठी जोडे हरी. खरे बोले तरी फुकासाठी जोडे. अरे खरं बोलाल तर देवाची प्राप्ती होईल, लाभ झाला. खोटं बोलू तर नरकात खितपत पडाल. खोटं बोलाल तर तुमचा तोटा होईल. खोटं बोलाल तर जन्म मरणाचं संसरण तुमच्या मागे लागून राहील. तोटा सांगितला. आणि खोटं बोलाल तर काय होईल? खोटं बोलाल तर तुमच्या जीवनात दुःख होईल, तुम्ही नरकात पडाल, तुम्ही जन्मोजन्मी नरकात खितपत पडाल, अमका अमका नरक तुम्हाला भोगावा लागेल. शिक्षा सांगितली, दंडविधान. अनुकूलतेचं ज्ञान करून देताना लाभाचा विचार, प्रतिकूलतेचं ज्ञान करून देताना तोट्याचा विचार आणि दंडात्मक विधान, अशा 3 पद्धतीने शाब्दी भावना प्रवृत्त होत असते. ही सुद्धा जीवनामध्ये निर्माण झालेली प्रेरणा आहे. याला म्हणतात वेद. वेदाचं हे काम आहे, ही प्रेरणा आहे. आणि दुसरी आर्थी भावना आहे. आर्थी भावना सरळ असते. आर्थी भावना म्हणजे कर्तव्योन्मुखता. ती आज्ञापक शक्ती नसते, पण कर्तव्योन्मुखता असते. हे कर्तव्य आहे, आपण केलं पाहिजे, आपण असं वागलं पाहिजे असं आपलंच आपल्याला वाटतं. कुठंतरी वयाच्या 25-30 मध्ये वाटणार नाही, पण वयाच्या 50-60 मध्ये तरी असं वाटेल की नाही माऊलीबरोबर चाललंच पाहिजे बाबा. तारुण्यात वाटणार नाही, कधीतरी वाटेल, आपलं आपल्यालाच वाटेल नाही हो उगीच वेळ वाया घालवला, ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे, गाथ्याचं पारायण केलं पाहिजे, आमचंच आम्हाला कळलं, हे करण्यातून आम्हाला समाधान मिळणार आहे याचं भान आमचंच आम्हाला होत असेल तर ही अर्थी भावना आहे. दोन्हीकडे प्रेरणाच आहेत. एक शब्द माध्यमातून प्रेरणा आली आणि एक समजावून घेण्यातून प्रेरणा जागी झाली. याला म्हणायचं चोदना. अशा ज्या प्रेरणा ज्या माध्यमातून आमच्यापर्यंत येतात आणि त्या प्रेरणेच्या जागृतीतून आमच्याकडून जे काही सद्वर्तन घडतं त्या सद्वर्तनालाच धर्म असं म्हणतात. या धर्माचा त्याग करायचा कसा? धर्माचा त्याग करता येत नाही, पण भगवान म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य. अर्जुना, सर्व धर्माचा त्याग कर. ही एक भावना आहे. आणखीन एक विचार कणादांनी सांगितला, तो वैशेषिकांच्या बाबतीत आपल्याला जास्त उपयुक्त ठरणार आहे. येतो अभ्युदयने श्रेयस सिद्धीस धर्म. याच्याही पूर्वी आणखीन एक विचार आपल्याला सांगता येऊ शकतो. धर्माचा त्याग कर. माणसाच्या जीवनामध्ये साध्य साधनाचा एक विचार आहे. वैचारिक जीवन जर आपण पाहिलं तर साध्य साधनाचा एक विचार आहे. एवढा 1-2 मिनिटाचा विचार सांगतो थांबतो महाराज, तुम्हाला मोकळं करून देतो. साध्य साधनाचा विचार आहे. माणूस आपल्या जीवनामध्ये जेव्हा एका साध्याचा स्वीकार करतो, विचाराने स्वीकार करतो, त्याच वेळेला त्या साध्याच्या नियत साधनाचा तो स्वीकार करत असतो, विचार करून स्वीकार करत असतो. एकदा तुमचं साध्य ठरलं की त्याच्या नियत साधनांचा स्वीकार स्वाभाविक आहे. याच्यामध्ये काही फार मोठं तत्वज्ञान नाही, काही नाही. मला जर मुंबईला जायचं आहे तर मुंबईला जाणाऱ्या गाडीमध्ये मी बसणं स्वाभाविक आहे, मी त्याचं साधन स्वीकारणार.
पण जर आपल्या जीवनामध्ये साध्याचाच स्वीकार नाही झाला तर साधनांचा विचार करायला कोण तयार आहे? मला ज्या गावाला जायचंच नाही त्या गावाच्या गाडीमध्ये मी बसू कशाला? जिथे मला पोहोचायचं नाही त्याच्या साधनांची चर्चा मी करू कशाला? जे साध्य माझ्या जीवनाचं ध्येय म्हणून मी स्वीकारलेलंच नाही, त्याची नियत साधनं कितीही चांगली वाटत असली तरी मी त्याचा विचार स्वीकार का करू? हा साध्य साधनाचा विचार जर आपल्या डोळ्यासमोर ठेवला तर भगवान म्हणतात धर्माचा परित्याग कर. याचा अर्थ इतका वेळ अर्जुन धर्माचा स्वीकार करत होता. ज्या अर्थी ते परित्याग कर म्हणतात त्या अर्थी त्याचा स्वीकार होता, त्या अर्थी धर्मपालन हे अर्जुनाचं साध्य होतं. मग धर्मपालन हे जर साध्य आहे तर या साध्याचं साधन काय? आम्हाला कोणतंही असेल तो तुम्ही नाम अथवा विशेषण कोणत्याही अर्थाने घ्या, आम्हाला जर धर्माचं पालन करायचंय तर या धर्मपालनाचं साधन काय? धर्मपालनाचं साधन एकच आहे. शास्त्राने त्याचा विचार फार चांगला केलाय. त्या कुमार संभवात आहे, पार्वती माता ज्या वेळेला तपाला बसली त्यावेळेला भगवान शंकर प्रकट झाले आणि भगवान शंकराने पार्वती मातेचं तप कशा करता चाललं होतं? यांनाच प्राप्त करून घेण्याकरता चाललं होतं. तेच तिच्या समोर येऊन उभे राहिले आणि त्याने पार्वती मातेच्या तपाची चौकशी करताना असं सांगितलं, अपिक्रियार्थम सुलभम समित्कृशम. तुला तुझ्या क्रिया सुलभ व्हाव्यात याच्याकरता चांगल्या समिधा मिळतात ना? चौकशी केली. ठीक आहे. जलान्यपि स्नानम विधिक्षमाणी, ते तुला स्नानाकरता जल चांगलं मिळतं ना? चौकशी केली. तप करतेस ना? ते म्हणाली हो. अपि स्वशक्त्या तपसी प्रवर्तते. प्रश्न विचारला, चौकशी केली. अगं तू जे तप करते आहेस ते तप तुझ्या स्वतःच्या शक्तीच्या मर्यादेतलं आहे याचा विचार करून तपाला बसलीस ना? चांगलं स्नानाकरता चांगलं जल मिळतं आहे की नाही? तुझ्या क्रियेकरता चांगल्या समिधा मिळतात का नाही? आणि तू ज्या तपाला बसलीस ते तप अपि स्वशक्त्या तपसी प्रवर्तते. तू ज्या तपाला बसलीस ते तुझ्या शक्तीच्या मर्यादेतलं तप आहे ना? कशा करता या प्रश्नाची चौकशी करता? हे प्रश्न कशा करता विचारता? ती जर तुम्हाला प्राप्त करून घेण्याकरता तपाला बसली तर तप म्हणजे काय? अरे शरीर झिजलंच पाहिजे. शरीर झिजल्याशिवाय तप म्हणायला ज्ञानोबाराय तयार नाहीत. तप कशाला म्हणायचं? ज्ञानोबारायांची व्याख्या वेगळी आहे. ज्ञानोबाराय म्हणतात असं करून चालत नाही. स्वरूपाची या प्रसरा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप. शरीर इंद्रिय यांची आटणी झाली, प्राण यांची आटणी झाली पाहिजे, हे झिजवलं पाहिजे तर तप आहे. पार्वती माता ते झिजवत होती. तिथं येऊन भगवान शंकराने विचारलंय, असं नाही विचारलं तुझं शरीर व्यवस्थित झिजतंय ना, असं नाही विचारलं. तुझ्या स्नानाला तुला चांगलं जल मिळतंय ना, शरीराच्या संबंधानं विचारलं. तू जे तप करतेस त्या तपाचा तुझ्या शरीरावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना? कशा करता असं विचारता? भगवान शंकराने तिला सांगितलं, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. कारण हे बाई कुमार संभवात आलेला विषय, शरीर माध्यम खलु धर्म साधनम. अगं हे शरीर म्हणजे सगळ्या धर्माचं साधन आहे. आता धर्माचा त्याग कर, या साध्याचाच त्याग कर म्हणून जर भगवान सांगत असतील तर या धर्माचं साधन काय? शरीर. मग जर साध्याचा त्याग कर म्हणजे साधनाचा त्याग कर म्हणजे काय कर? शरीराचा त्याग कर. शरीराचा त्याग कर म्हणजे काय कर? आत्महत्या कर, मरून जा. मग आत्महत्या कर हे जर भगवान बोलत असले तर चांगलं आहे का वाईट आहे? आत्महत्या करणाऱ्याला शास्त्रांनी चांगलं म्हटलं नाही, तो कोणत्याही कारणाने आत्महत्या करो. शास्त्रांनी त्याला दोषीच ठरवलंय. धर्मशास्त्रांनी तर असं म्हटलंय, आत्महत्या करणाऱ्याला अंत्यसंस्काराचा सुद्धा अधिकार दिला नाही. त्याचा अंत्यसंस्कार सुद्धा करू नये असं म्हटलंय. आत्महत्या करणाऱ्याला अंत्यसंस्काराचा अधिकार दिला नाही. आणि जर कोणी त्याचा अंत्यसंस्कार करत असेल तर अंत्यसंस्कार करणाऱ्याला नरक सांगितलाय.
मग त्याचं काय करावं? काही करू नये. आत्महत्या करणाऱ्याच्या पायाला दोरी बांधून त्याला फरफटत गावातून बाहेर काढावं आणि कुत्र्याला, कावळ्याला, गिधाडाला खायला म्हणून त्याला गावाच्या बाहेर फेकून द्यावं, असं शास्त्र बोलतं. आत्महत्या करणाऱ्याला ही शिक्षा आहे. ही तर लौकिक शिक्षा झाली. याच्या पुढं जाऊन उपनिषदाने मरणोत्तर शिक्षा सांगितली. असुर्या नाम ते लोक अंधेन तमसावृता तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एकेच आत्महनो जनः. ईशावास्याच्या सुरुवातीला आलेला मंत्र आहे. आत्महनो, जे आत्महनन करतात. असुर्या नाम ते लोक अंधेन, किती, अरे कोट्यावधी कल्प कल्प वर्षापर्यंत असुर लोकामध्ये त्यांना खितपत पडावं लागतं. चांगलं फल नाही. आणि हे उपनिषदाची वचनं जर आपल्याला माहिती आहेत तर देवाला माहीत नसतील काय? देवाला जर हे माहिती आहेत तर सर्व धर्मांपरित्यज्य का म्हणतात? धर्माचा त्याग करणं म्हणजे शरीराचा त्याग करणं आहे. शरीराचा त्याग तोपर्यंत संभवत नाही जोपर्यंत ते शरीर ज्या हेतूने देवाने आपल्याला दिलंय त्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत. मग भगवान सर्व धर्मांपरित्यज्य का म्हणतात असा प्रश्न निर्माण होतो. आणखी नाही काही त्याचा विचार आहे. अभ्युदय आणि निश्रेयसाकरता धर्म करा. धर्माचं अभ्युदय निश्रेयसाची प्राप्ती करून देणारा धर्म आहे असं कणाद बोलतात. वैशेषिकांच्या दृष्टीने धर्माची नेमकी व्याख्या काय, त्यांच्या दृष्टीने अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची व्याख्या काय, आणि अभ्युदयाची आणि निश्रेयसाची माणसाच्या जीवनातली आवश्यकता काय, याचा विचार करून धर्मपालनाचा आग्रह वैशेषिक कसा धरतात आणि तरीही भगवान धर्मांपरित्यज्य का म्हणतात याचा अजून विचार करायचा आहे. तो उद्याला पाहू. आत्ता लगेच आदरणीय हरिभक्तीपरायण कैवल्य महाराज चातुर्मासे यांचं प्रवचन